विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालून पहिल्या 2.5 वर्षांसाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार मनोज कायंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेत सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घालून पहिल्या 2.5 वर्षांसाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता या नवीन मागणीनं चर्चेला उधाण आलं आहे। या महायुतीच्या नेत्यामध्ये अजितदादांना देखील त्या ठिकाणी सुरुवातीचे 2 वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी संधी द्यावी अशा प्रकारची मागणी आमची त्या ठिकाणी आहे आणि त्या मागणीसाठी आज आम्ही जिजाऊला त्या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांना साखळे घालून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी साखळे घालून त्या ठिकाणी जिजाऊकडे आराधना केली का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी संधी मिळो। त्यासोबतच जिजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून असं यश जनतेनं महायुतीच्या पदरामध्ये टाकलेलं आहे। कसल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये नाही आणि भरभरून असं यश आल्यानंतर भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल या संपूर्ण तिन्ही पक्षामध्ये अतिशय तुल्यबळ असं सगळ्यांचंच गणित त्या ठिकाणी जुळतं आहे आणि स्पष्ट बहुमत असल्यामुळं कुठेतरी सर्वांना एक संधी मिळाली पाहिजे। अजितदादा असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, त्यामध्ये फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब या दोघांनाही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळाली।